गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग. तर आज ब्लॉग घ्यायचं कारण असं की आज आपल्या बाळाचं 1.5 महिन्याचं इंजेक्शन आहे. तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तसं तर हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारलं की इंजेक्शन अवेलेबल आहे का, तर ते म्हटलं एक 10-11 वाजेपर्यंत तुम्ही हॉस्पिटलमध्ये येऊन जा. तर मग आपल्याला जायचं आहे. आता तर 9 वाजलेले आहेत. आता तर जस्ट मी उठलेली आहे आणि बाळ अजून झोपलेलंच आहे. तर मी फ्रेश होते, रेडी होते, बाळाला रेडी करते. नंतर आपण जर हॉस्पिटलमध्ये जाऊ तर तुम्हाला दाखवते. चला तुम्ही कंटिन्यू करा. तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. आणि आपली बेबी बघा उठायचं नावच घेत नाही. किती वेळेस तिला उठवायचा प्रयत्न केला पण ती उठतच नाही आहे. तिचं म्हणणं आहे नको मम्मा मला नेऊ नको. आता उठली बघा. नको मम्मा मला नेऊ नको हॉस्पिटलला, मला इंजेक्शन नाही घ्यायचं असं म्हणणं आहे तिचं. पण आता रेडी तर तिला करावंच लागेल आपल्याला, कारण इंजेक्शन खूप महत्त्वाचं आहे. लसीकरण म्हणतात त्याला. आणि आपण ज्या हॉस्पिटलमध्ये कॉल केला होता त्या हॉस्पिटलवाले म्हटलं की त्यांच्याकडे अजून ते व्हॅक्सिन अवेलेबल झालेली नाही आहे. तर आता आपल्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन तिला व्हॅक्सिनेशन द्यावं लागेल. तर गव्हर्मेंट हॉस्पिटल मोताळ्याचं कसं आहे काय आहे मी तर बघितलेलं नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी पण फर्स्ट टाईम बघणार आहे ते कसं आहे. तर तुम्हाला ते पण हॉस्पिटल दाखवते. आणि हिचं जे कार्ड आहे व्हॅक्सिनेशन कार्ड, ते कार्ड आपल्याला कॅरी करायचं आहे सोबत. त्याच्यामध्ये ती जेव्हा जन्माला आली होती तेव्हा 0 पोलिओ आणि BCG हे 2 लस आय थिंक 2 लस तिला दिलेल्या होत्या. आणि आता काय रोटा व्हायरस वगैरे अशी काहीतरी लस आहे, ते लस तिला द्यायची आहे. हे बघू शकता कशी करते. नाही तिचं म्हणणं नाहीच आहे, तिला यायचंच नाही आहे हॉस्पिटलमध्ये. मी तुम्हाला म्हटलं होतं ना जे कार्ड आपल्याला कॅरी करायचं आहे ते हे कार्ड आहे. हे आपल्याला त्या बुलढाण्याच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये भेटलेलं आहे. अशा प्रकारचं कार्ड आहे ते. माझं नाव वगैरे लिहिलेलं आहे, सगळं लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे जे व्हॅक्सिनेशन आहेत हे जन्माच्या दिवशी तिला हे एवढे व्हॅक्सिनेशन दिले होते. आता आय थिंक 6 आठवडे पूर्ण म्हणजे 6 वीक पूर्ण झालेले आहेत. तर तिला हे ओरल पोलिओ, रोटा व्हायरस, वॅलेंट, इंजेक्टेबल पोलिओ आणि PCV हे एवढे देतील आय थिंक आज. बापरे याच्यामधले हे पूर्ण देणार आहेत वाटते आज तिला. बघू आता ते काय म्हणतात तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर. रिक्षा आणायला गेले, रिक्षामध्ये जाऊ आता आपण, बघू काय होते तिथे. पण मला वाटते की अवेलेबल आहे का नाही आहे व्हॅक्सिन. होप सो अवेलेबल असली पाहिजे. चला तर अशा प्रकारे आपली रिक्षा आलेली आहे. आपण जात आहोत आता हॉस्पिटलमध्ये. तर हेच ते ग्रामीण रुग्णालय मोताळ्याचं. आता आपण पोचलेलो आहोत रुग्णालयामध्ये. हे ग्रामीण रुग्णालय मोताळ्याचं आहे, बघून घ्या. त्या दवाखान्यासारखा त्या दवाखाना थोडा सेम आहे. नोंदणी कक्ष तिथे. तर इथे आपण इंजेक्शन देणार आपल्या बाळाला. तर मित्रांनो आम्ही घरी आलेलो आहे. इंजेक्शन देऊन झाले, लसीकरण झालेलं आहे. तिथे एक पोलिओचा डोस अवेलेबल नव्हता, तर तो नेक्स्ट मंथमध्ये देणार आहे. त्या म्हटल्या 1 वर्षापर्यंत कधी दिलं तरी चालते. मी सगळं त्यांना विचारून आले, पण तिथे काही ब्लॉग घेऊ शकले नाही, कारण ते तिथे सिस्टर्स होत्या, ते नाही म्हणत होत्या घेताना बाळाला इंजेक्शन देताना. त्यामुळे तिथे काही घेऊ शकले नाही. म्हणून आता आम्ही घरी आलो. ही खूप रडत होती इंजेक्शन दिल्यानंतर. आता झोपलेली आहे. तर 2 मांड्यामध्ये 2 इंजेक्शन आणि एक तिला हातामध्ये 3 इंजेक्शन दिलेले आहे. खूप रडत होती तिला बघून मला पण कसं तरी होत होतं, पण झालं. आता आलो घरी. आता शांत झोपी गेलेली आहे ती, बघू शकता तुम्ही. सिस्टर म्हणली 2-3 दिवस बाळ त्रासच देते. 2 मांड्यावर बर्फाने शेका म्हटली. तर बर्फ घेतला. आता आईस पॅक दिलं तिने. आईस पॅकही लावलं तर चालते म्हणे, नाही तर साधा आईस पॅक नसेल तर आपल्या घरचा बर्फ घ्यायचा आणि त्याने शेकायचं.
तर तशा प्रकारे आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता ती काय त्रास देते काय नाही. ताप आल्यानंतर कोणाला ताप येऊ शकते म्हणे, ताप आल्यानंतर औषध द्यायचं, ते औषध पण घेतलेलं आहे. आता बघू तिला ताप येते नाही येत तर सांगतेच मी तुम्हाला पुढे. बघा कंटिन्यू करा. हो चला 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 बाय 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 बाय. नानी अम्मा जल्दी करो जी. नानी अम्मा कब से बैठी तो कुछ ना करो जी. नहीं करो जी, भाषण ठोको जी. अच्छा काम नहीं करती तेरी नानी.